नमस्कार. द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आम्ही आहो उमरेड शहरातील बाबासाहेब आंबेडकर स्मारक जवळ. आज जयंती निमित्त शहरभरात विविध कार्यक्रम होतात प्रत्येक वर्षी, आणि या वर्षी पण इथेही साजरी करण्यात येत आहे. महत्त्वाचं आज एक थोडंसं असं जाणवण्यासारखं की हा जयंतीचा कार्यक्रम पूर्ण देशभरात विविध ऑफिसेसमध्ये प्रत्येक शासकीय याच्यात साजरा करण्यात येते. उमरेडमध्ये थोडंसं त्याच्या विपरीत घडलेलं दिसत आहे. आम्हाला इथं सांगण्यात आलं की आज नगर परिषदकडून इथं कोणतीही व्यवस्था करण्यात नाही आली, जे प्रत्येक वर्षी करण्यात येतो. प्रत्येक वर्षी साजरी करताना मग पत्रिका छापणे, प्रत्येक समाजातील घटकामध्ये पत्रिका वाटणे वगैरे असे विविध कार्यक्रम, पण यावेळेस कोणतेही कार्यक्रम त्यांनी केलेला नाही. म्हणजे नगर परिषद प्रशासनाला विसर पडला का, हा एक मोठा प्रश्न निर्माण होते. भाऊ, काय जाणवलं आज या जयंतीत? सर्वप्रथम तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम या नगर परिषदच्या प्रशासकीय क्षेत्रामध्ये जो पुतळा आहे त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि समूच्या उमरेडमधून आणि ग्रामीणमधून या भागामध्ये रॅलीच्या माध्यमातून सर्व बौद्ध बांधव तो उत्साह साजरा करता या ठिकाणी येतात. परंतु हे सगळं असताना या उमरेड शहराची जे नगर परिषदची जी प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांनी जी या ठिकाणी व्यवस्था करायला पाहिजे ती व्यवस्था या ठिकाणी दिसत नाही आहे. ना पाण्याची व्यवस्था आहे, नाही कुणा बसणाऱ्यांची व्यवस्था आहे. ऊन एवढं आहे की सावलीची खूप अत्यंत गरज आहे, ती सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली दिसत नाही आहे. आता तुम्ही बघत असाल मागे जी काही व्यवस्था तुम्हाला दिसत आहे, सजावट जी आहे ही आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी वैयक्तिक याच्यातून ते केलेली आहे. समजा ही जर त्यांनी केलेली नसती तर हा परिसर तुम्हाला ओसाड असलेला दिसला असता. आणि हा प्रिमायसेस नगर परिषद प्रशासनाचाच आहे. हा नगर परिषदनी डेव्हलप केलेला प्रिमायसेस आहे. हा पुतळा याच्या आधी तिकडे होता, तिथून आता पुन्हा इथं स्थानांतरित करण्यात आलेला आहे. परंतु ही सगळी जबाबदारी जेव्हा संपूर्ण राष्ट्रीय प्रोग्राम हा घोषित करण्यात आलेला आहे तर ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यातही या नगर परिषदचे अध्यक्ष जे आहेत त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी एवढ्या मोठ्या महामानवाचा आजचा हा वाढदिवस आहे तर त्यामध्ये आपण कशा प्रकारची व्यवस्था करायला पाहिजे हे करण्यात कुठंतरी ते फेल दिसतात. आणि असं जाणवते की बाबासाहेबांचे विचार जे पुरोगामी विचार आहेत हे यांना अजूनही पटलेले दिसत नाही आणि त्या दिशेनं आपण काम केलं पाहिजे अशी यांची इच्छा दिसत नाही आहे. परंतु हे योग्य नाही. हे प्रत्येक वर्षी ते हे सगळं करत होते का? नाही. मागील 4 वर्षाआधी आम्ही हे चित्र बघितलं, बोलवून त्यांच्यासोबत डिस्कशन करून की काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं केलं पाहिजे एवढं ते विचारून करत होते. परंतु आता हे मागील 2 वर्ष झाले तर असा कुठलाही विषय यांच्या समोर आलेला दिसत नाही आहे. आणि आता या नगर परिषदचे चुनाव झाले, नगराध्यक्ष बनले, नवीन बॉडी बनली आहे आणि सगळ्या प्रशासकीय यंत्रणा सगळ्या सज्ज असताना आमदार आहे, इथं आमदार सुद्धा शेड्यूल कास्टचा आहे. परंतु आमदाराचं सुद्धा मला असं काही दिसत नाही की त्यांनी पुढाकार घेऊन काही करून घेतलं पाहिजे. हे सुद्धा त्याचा शोकांतिका एक अशी आहे की ज्या बौद्ध समाजाच्या भरोश्यावर किंवा ज्या बौद्ध समाजाच्या भरोश्यावर हा क्षेत्र रिझर्व झाला आणि हा संजय मेश्राम आमदार बनला तर त्याचं एकही होर्डिंग मला उमरेडमध्ये दिसत नाही आहे. आजच्या शुभेच्छा ही मला खूप शोकांतिका वाटते आणि मी त्याचा निषेध करतो. मी आणि आज परत एकदा जयंतीच्या सगळ्या जनतेला शुभेच्छा देतो. आंबेडकरी विचार मंचचे भाऊ अध्यक्ष रोशन भाऊ पाटील आपल्यासोबत आहे. भाऊ, काय म्हणा आजच्या या सगळ्या नगर परिषदच्या प्रकारावर? सर्वप्रथम मी आजच्या या शुभदिनी महामानवास त्रिवार वंदन करून संपूर्ण उमरेडवासियांना आणि संपूर्ण अनुयायांना सप्रेम जय भीम करतोय. आज या ठिकाणी जो सोहळा या ठिकाणी तयार करण्यात येतो आहे किंवा सोहळा जो साजरा करण्यात येतो आहे हा सोहळा
अनेक वर्षापासनं शासकीय सोहळा असल्यामुळे हा प्रशासन या ठिकाणी साजरा करतो आहे. ही वास्तू हा प्रिमायसेस हा नगरपालिकेच्या अधिरत्यात येत असल्यामुळे या ठिकाणी ज्या काही सोयी आहे, ज्या सोयी सुविधांचा जो विषय आहे तो संपूर्ण प्रशासन करायला पाहिजे होतं. मात्र कालपासनं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी गेल्या 3-4 वर्षापासनं या ठिकाणी जो मंडपाचा विषय आहे, हा मंडप आम्ही आंबेडकर विचार मंचाच्या आमचे काही कार्यकर्ते आहे, आमचे जे लोकेश भाऊ आहे ते या ठिकाणी करतायत. नगरपालिका प्रशासन अजूनही यांना एकही रुपयाचा कुठलाही निधी त्यांना दिलेला नाही आहे. अशाही परिस्थितीमध्ये हा विषय जर वगळला तर या ठिकाणी जो उरलेला परिसर आहे त्या परिसरामध्ये अनेक वर्षापासनं नप प्रशासन त्या ठिकाणी मंडप टाकणे, त्या ठिकाणी प्रशासकीय कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक चांगल्या हेतूने या ठिकाणी कार्यक्रम करायचे. मात्र एक शोकांतिका की या नगरपालिकेच्या सन्माननीय नगराध्यक्षा ह्या एज्युकेटेड आहेत. आमचे सन्माननीय CO साहेब हे डॉक्टरेट आहेत. आमचे जे विधानसभेचे प्रतिनिधी आहेत हे वेल एज्युकेटेड असताना देखील या उमरेड नगरीमध्ये हा जो सोहळा प्रशासकीय सोहळा साजरा केला, हा सोहळा त्यांनी उन्हाच्या या आडोशाशी साजरा केलेला आहे. या ठिकाणी आपण बघतो आहे गेल्या 2-4 दिवसापासनं सूर्य अगदी आग ओकतो आहे. अशी स्थिती सर्वांना माहिती असून देखील प्रशासन या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या सोयीसुविधा करायला तयार नाही. प्रशासनाला माझं या संदर्भामध्ये सन्माननीय आमदार साहेबांशी सकाळी बोलणं झालं. सन्माननीय आमदार साहेब बोलले की मी या ठिकाणी संपूर्ण सोयी करावं अशा पद्धतीने प्रशासनाला ताकीद दिली होती. मात्र प्रशासन जर सन्माननीय आमदार साहेबांचं ऐकत नसेल तर कुठेतरी आमदार साहेबांचा कमीपणा दिसतो आहे, कुठेतरी प्रशासन आमदार साहेबांना जुमानत नाही असं दिसून येत आहे. म्हणून आमची एक समाज बांधव म्हणून आमदार साहेबांना नम्र विनंती आहे की त्यांनी कृपया हे जे काही सामाजिक या ठिकाणी कार्य होत आहेत, मग ते कुठल्याही महापुरुषांच्या जयंत्या असो, सन्माननीय आमदार साहेबांनी सदर प्रशासनाला तशी ताकीद द्यावी. ताकीदच नव्हे तर सन्माननीय आमदार साहेबांनी त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या लोकांच्या मार्फत ती व्यवस्था करण्यात आली किंवा नाही याची सुद्धा पडताळणी करणे गरजेचं आहे. आज या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नव्हती. स्वतः सन्माननीय आमदार साहेब उन्हामध्ये बसून त्यांनी हा कार्यक्रम केला. ही फार मोठी शोकांतिका आहे. या दिनानिमित्त ही जी काही शोकांतिका आम्ही या ठिकाणी आज जी काही या मंडळी या ठिकाणी उभी झाली, ही संपूर्ण मंडळी आजच्या या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये जो काही प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून झाला त्याचा या ठिकाणी निषेध करतायत. दुसरा विषय, या उमरेड शहरामध्ये अनेक महापुरुषांची पुतळे आहेत. आज या ठिकाणी आपण बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी इथं आलोय. या ठिकाणी खरं तर प्रशासनाच्या वतीने CCTV कॅमेऱ्यांची फार अत्यंत गरज आहे. कुठलेही या ठिकाणी पुतळे असो त्या ठिकाणी CCTV असणे गरजेचं आहे. माथेपेरूंच्या माध्यमातून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये आणि कुठलीही शांतता व सुव्यवस्था भंग होऊ नये याही दृष्टीने प्रशासनाने काम करणं गरजेचं आहे. नगर परिषद कडून आज कोणताच कार्यक्रम इथं घेण्यात नाही आला का? मग नगरपालिकेच्या माध्यमातून जो बाबासाहेबांचा जयंती सोहळा आहे तो त्यांनी साजरा केला. मात्र तो जयंती सोहळा त्यांनी उन्हामध्ये बसून साजरा केला. आधी नगर काँग्रेस कमिटीचा कार्यक्रम झाला. नगर काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमामध्ये तो कार्यक्रम आटोपल्यानंतर नगरपालिकेने कार्यक्रम केला. मात्र या ठिकाणी जो काही नगर परिषदेचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी संपूर्ण नगरसेवक त्या ठिकाणी हजर राहायला पाहिजे होते. कुठल्याही पक्षाचा त्या ठिकाणी एजेंडा दिसू नये अशी ही खबरदारी नगरपालिका प्रशासनाने केली नाही. त्या ठिकाणी जो नपच्या वतीने जो कार्यक्रम केला तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम दिसला. काँग्रेस पक्षाचे कुठलेही नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित दिसले नाही. याही दृष्टीने प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. पत्रिका वगैरे जेव्हा छापण्यात नाही आल्या असं जे बोलण्यात येते तर मग बाकी लोकांना माहिती कशी राहील? याआधी बाबासाहेबांच्या जयंती सोहळ्याचा जो कार्यक्रम अनेक नगराध्यक्ष असो अनेक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. त्यावेळेस माझ्या माहितीनुसार संपूर्ण शहरवासियातील जी काही विविध पक्षाची नेते मंडळी होती त्या सर्व नेते मंडळींना
नगरपालिकेच्या वतीने सन्माननीय जी काही मंडळी होती त्यांना निमंत्रण पत्रिका देण्यात येत होतं, त्यांना सन्माननीय आदरपूर्वक इथं बोलवण्यात येत होतं। या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची मी आताच म्हटलं रंगरंगोटी झाली नाही, त्यावेळेस विशेषतः त्या दिवसाच्या काही दिवसाआधी नगर परिषद प्रशासन संपूर्ण परिसर अगदी सज्ज करायचे। मात्र ह्या गेल्या 2-4 वर्षाच्या काळामध्ये आम्ही बघतोय कुठेतरी ह्या संपूर्ण या घटनेमध्ये हा जो महापुरुषांचा जो सोहळा आहे त्या सोहळ्याचं हळूहळू विसर हे प्रशासनाला पडत असल्याचं बघा म्हणजे किती मोठी शोकांतिका। आपल्यासोबत नगरसेवक आहे, आपण त्यांना माहिती घेऊ। आज जयंतीनिमित्त नगर परिषदकडून काही पत्रिका वगैरे तुमच्या काँग्रेसच्या नगरसेवकांना आल्या? बिलकुल नाही, पत्रिका याच्या पहिले येत होत्या पण आता काही पत्रिका आलेल्या नाही, त्यामुळे काही कार्यक्रमाची आम्हाला काही माहितीच नव्हती। बघा काँग्रेसच्याही लोकांना माहिती नाही, म्हणजे हा कार्यक्रम आज नगर परिषदकडून घेण्यात नाही आला हेच यावरून दिसते। हे महामानवाच्या इथल्या नगर परिषद प्रशासनाला विसर पडला आहे असंच या सगळ्या आजच्या घटनाक्रमांवरून दिसत आहे। धन्यवाद।